काही सर्कमस्टन्सेसमध्ये नॉर्मल असणारा माणूस पण पिडोफिलिक होऊ शकतो. त्यांनी कसं स्वतःला वाचवलं पाहिजे पिडोफिलिक होण्यापासून? पुण्याच्या किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल रिसर्च सेंटर आहे त्यांची हेल्पलाईन याच कारणासाठी आहे. नॉन ऑफेंडर्स याचा अर्थ तो गुन्हा त्यांना करावासा वाटणं आणि त्याच्यामुळे अपराधी भाव वाटणं. पिडोफाईल असणाऱ्या व्यक्तीला हा अपराधी भाव प्रत्यक्षात ती गोष्ट केल्याच्या नंतर जाणवतो आणि तोही 50% केसेसमध्ये जाणवतच नाही. त्यामुळे ज्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे किंवा ज्यांना ह्या गोष्टी समजत आहेत की काहीतरी चुकीचं घडतंय आपल्यासोबत, अशा नॉन ऑफेंडर्ससाठी ही हेल्पलाईन आहे आणि थेरपी पण त्यांना देता येऊ शकते. जे ऑफेंडर्स आहेत त्यांना थेरपी देता येणार नाही का असं नाहीये, पण त्या थेरपीच्या साठी लागणारा जो अप्रोच आहे तो त्यांचा बिल्ड करण्यामध्ये वेळ लागेल. त्यांना स्वतःला जोपर्यंत ह्याची जाणीव नाही की आपल्याकडनं जे घडलंय ते अपसामान्य आहे किंवा काहीतरी अपसामाजिक वर्तन आहे, तोपर्यंत ते हे मान्यच करणार नाहीत की ते चुकले आहेत. कारण त्यांच्या मते त्यांनी फक्त त्यांची फॅन्टसी जगली आहे किंवा त्यांची गरज त्यांनी भागवायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे नॉन ऑफेंडर्ससाठीची ही हेल्पलाईन आहे. फोनवरती तुम्हाला प्रश्न विचारता येतात आणि तुमची ओळख पूर्णपणे अनोनिमस ठेवून वापरता येणं शक्य आहे.